हॅलो अँड वेलकम टू एस द ॲप्टिट्यूड। 11 ते 13 जून दरम्यान G7 देशांची परिषद पार पडली आणि त्या रिलेटेड बरेच एडिटोरियल्स न्यूजपेपरमध्ये आलेत। पण द हिंदूमध्ये आलेला 14 जूनचा एडिटोरियल हा स्पेसिफिक डेमोक्रेसीशी रिलेटेड होता। कारण या G7 ग्रुपमध्ये सर्व डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत आणि आता UK आणि US हे G7ला एक्सपॅन्ड करण्याच्या विचारात आहेत। डेली एडिटोरियल सजेशनसाठी इंस्टाग्रामचा जो पेज आहे s_aptitude त्यावर तुम्ही स्टोरी चेक करू शकता आणि या लेक्चरचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल। अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती जो बायडन यांच्या मते डेमोक्रेसी बेस्ट आहे आणि जे ऑटोक्रॅटिक कंट्रीज आहेत जसं चीन आहे किंवा रशिया आहे हे बेकार आहेत। आणि हे समजून घेण्यासाठी आपण आधी इंडिया आणि चीनला कंपेअर करू। भारत आणि चीन हे 1-2 वर्षाच्या फरकाने स्वतंत्र झाले। भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला तर चीनमध्ये कम्युनिस्ट गव्हर्नमेंट ही 1949 मध्ये इस्टॅब्लिश झाली। पण चीन हा भारताच्या तुलनेत आज खूप जास्त डेव्हलप्ड आहे। काही एक्सपर्ट्स मानतात की यासाठी त्या देशामधली गव्हर्नमेंट सिस्टम ही कारणीभूत आहे। भारतामध्ये डेमोक्रेसी आहे त्यामुळे भारत हा चीन एवढा डेव्हलप्ड होऊ शकला नाही। जसं फॉर एक्झाम्पल जर एखादी कायदा एखादी ॲक्ट जर पास करायचा आहे इनॅक्ट जर करायचा आहे तर पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष जे असतात ते त्याला अपोज करतात आणि याच्यामुळे एखादी कायदा हा इझिली पास होऊ शकत नाही। तसंच जर एखादी प्लांट किंवा एखादी कारखाना जर इस्टॅब्लिश करायचा आहे तर त्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये तो कारखाना एस्टॅब्लिश करायचा आहे तिथचे लोकल लोक जे आहेत ते त्याला अपोज करतात आणि हा अपोजिशन असल्यामुळेच डेव्हलपमेंट ही लवकर होत नाही। पण चीनमध्ये असं नाही। जर चीनमध्ये कोणी सरकारला जर विरोध जर केला तर ते स्वीकार करत नाही आणि ते मनमानी पद्धतीने तिथं डेव्हलपमेंट आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच चीनमध्ये डेव्हलपमेंट ग्रोथ आहे हे फास्ट आहे ॲज कम्पेअर्ड टू इंडिया। त्यामुळे हा एक डिबेटचा इश्यू आहे की काय भारताने पण चीनसारखा मॉडेल ॲडॉप्ट करायला पाहिजे होतं, काय भारताने डेमोक्रेसीला ॲडॉप्ट करून चूक केली। तर सिंगापूरचे माजी प्रधानमंत्री ली क्वान यू हे भारताच्या डेमोक्रेसीला क्रिटिसाइज करतात। म्हणजे भारतामध्ये डेमोक्रेसी आहे या गोष्टीला ते क्रिटिसाइज करतात। त्यांच्या मते इंडियामध्ये पोटेन्शियल खूप जास्त होतं पण भारत त्या पोटेन्शियलला रिअलाइज करू शकला नाही आणि याच्या मागे मेन कारण ते देतात ते म्हणजे भारतातील डेमोक्रेसी। भारतामध्ये दर 5 वर्षांनी इलेक्शन होतात आणि म्हणूनच भारतामध्ये असणारी गव्हर्नमेंट हे लॉंग टर्मसाठी प्लॅन करू शकत नाही। कारण की प्लॅन जर केला आणि जर पुढच्या 5 वर्षामध्ये जर दुसऱ्या पक्षाची जर सरकार आली तर त्यांची आयडियोलॉजी वेगळी असणार आणि मग त्यावेळेस ते दुसरा प्लॅन घेऊन येतील आणि जो आधीच्या सरकारने जो प्लॅन केलाय तो ड्रॉप करतील। तसंच कधी कोएलिशन गव्हर्नमेंट असतं जसं आता महाराष्ट्रामध्ये आहे तर ज्यावेळेस कोएलिशन गव्हर्नमेंट असतं त्यावेळेस वीक गव्हर्नमेंट असतं। कारण की सत्तेमध्ये असणारे जे पण पक्ष आहेत त्यांना भीती वाटत असते की त्यांच्या पार्टनरनी जर त्यांची साथ जर सोडली तर त्यांची गव्हर्नमेंट पळून जाईल। त्यामुळे कोएलिशन गव्हर्नमेंट ही अनस्टेबल वीक गव्हर्नमेंट असते। ली क्वान यू हे नेक्स्ट कारण देतात की कॉम्पिटिटिव्ह पॉलिटिक्स असल्यामुळे भारतामध्ये पॉप्युलिस्ट पॉलिसीज हे जास्त इम्प्लिमेंट केले जातात। जसं 1919ची जी निवडणूक होती त्यामध्ये BJPने 6,000ची एक स्कीम आणली तर ते बघून मग काँग्रेसने 72,000ची स्कीम आणली। तर ह्या ज्या स्कीम्स आहेत ह्या पॉप्युलिस्ट पॉलिसीज आहेत, ह्या लॉंग टर्मसाठी बेनिफिशियल नाहीत। तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सुद्धा नेहमीचा मुद्दा आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पण एक पॉप्युलिस्ट पॉलिसी आहे। शेतकऱ्यांची जर कर्जमाफी जर केली तर शेतकऱ्यांचे जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार नाही। शेतकऱ्यांचे जर प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे आहे तर त्यासाठी एक लॉंग टर्म प्लॅनची गरज आहे। आणि भारतामध्ये डेमोक्रेसी असल्यामुळे अपोजिशन पक्ष पण असतो आणि अपोजिशन पक्ष हा सरकारमध्ये असणारा जो पण पक्ष आहे त्यांच्या प्रत्येक पॉलिसीला अपोज करत असतो आणि त्याच्यामुळेच पॉलिसी मेकिंगला नेहमी डिले होत असतं। तसंच ली क्वान यू यांच्या मते डेमोक्रेसी हे एक वेस्टर्न ऑब्सेशन आहे आणि एशियाचे व्हॅल्यूज एशियन कंट्रीजचे व्हॅल्यूज हे वेस्टर्न कंट्रीजपेक्षा वेगळे आहेत। त्यामुळे डेमोक्रेसी हे एशियन कंट्रीजसाठी योग्य नाही असं ली क्वान यू म्हणतात। तर अमर्त्य सेन
ज्यांना 1998 मध्ये नोबेल प्राइज मिळाले, ते भारताच्या डेमोक्रेसीच्या फेवरमध्ये आहेत. अमर्त्य सेनच्या मते डेव्हलपमेंट म्हणजे फक्त इकॉनॉमिक ग्रोथ नाही, आणि डेव्हलपमेंट आणि डेमोक्रेसी हे एक्सक्लुझिव्ह नाहीत, तर ते इंटरडिपेंडंट आहेत, ते एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे ज्यावेळेस डेव्हलपमेंट येतं त्यावेळेस ते सोसायटीच्या प्रत्येक घटकापर्यंतच, देशाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे, असं अमर्त्य सेन यांचं मत आहे. अमर्त्य सेन मानतात की चीनमध्ये भारतापेक्षा जास्त डेव्हलपमेंट आहे, पण त्यासाठी तिची फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ही कारणीभूत नाही, तर तिचे लीडर्स आहेत आणि त्यांची पॉलिटिकल विल हे जास्त कारणीभूत आहे. चायनीज लीडर्सला माहीत होतं की इन्फ्रास्ट्रक्चर आणल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही आहे, आणि जोपर्यंत मासेसचं युटिलायझेशन होणार नाही तोपर्यंत इकॉनॉमिक ग्रोथ ही होणार नाही. त्यासाठी ते ॲडम स्मिथला कोट करतात. म्हणजेच ॲडम स्मिथ यांच्या मते क्वालिटी ऑफ लेबर हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे इकॉनॉमिक ग्रोथशी. तसंच अमर्त्य सेन एक्झाम्पल देतात की बोट्सवाना हा आफ्रिकेमधील देश आहे जिथं डेमोक्रेसी आहे, पण डेमोक्रेसी असून सुद्धा इकॉनॉमिक ग्रोथ ही चांगली आहे. तर क्युबा आणि नॉर्थ कोरिया इथं ऑटोक्रेसी आहे, पण डेव्हलपमेंट कंपॅरेटिव्हली हे कमी आहे. म्हणजेच अमर्त्य सेन यांच्या मते फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे कारणीभूत नाही त्या देशामध्ये डेव्हलपमेंट येण्यासाठी. तसंच जर डेमोक्रेसी असेल तर प्रेसला फ्रीडम असतं आणि सिटिझनचे राईट सुद्धा असतात, आणि त्याच्यामुळेच त्या देशामध्ये क्रायसिस मॅनेजमेंट हा चांगल्या पद्धतीने होतं. कारण की जर एखादी वेळेस क्रायसिस आला किंवा एखादी मोठी जर केस झाली, जसं निर्भया हत्याकांड आहे, तर अशा वेळेस प्रेस हे गव्हर्नमेंटवर प्रेशर क्रिएट करू शकतं. सिटिझन्स आहेत ते मोर्चे काढून किंवा धरणे देऊन ते गव्हर्नमेंटवर प्रेशर क्रिएट करू शकतं, आणि त्यामुळेच डेमोक्रॅटिक कंट्रीजमध्ये क्रायसिस मॅनेजमेंट हा चांगल्या पद्धतीने होतं. तसंच अमर्त्य सेन म्हणतात की डेमोक्रेसीला एज्युकेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा आहेत. कारण की जर डेमोक्रेसी असेल तर लोक हे गव्हर्नन्समध्ये भाग घेतात, त्यांना पॉलिटिक्सबद्दल किंवा सरकार कसं काम करत आहेत, कोणते इश्यूज आहेत देशासमोर हे माहीत होतं, आणि त्यामुळे ऑब्व्हियस आहे की अवेअरनेस हे लोकांमध्ये जास्तीत जास्त वाढत असते. त्यामुळे जर डेमोक्रेसी असेल तर लोक हे जास्त अवेअर असतात. आता येऊ 14 जूनचा जो द हिंदूमधील एडिटोरियल होता त्यावर. त्याचं टायटल होतं बायडन्स मॅनिचियन विजन. मॅनिचियन म्हणजेच लढाई चांगल्या आणि वाईटांमध्ये. कारण बायडन यांच्या मते डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत ते चांगले आहेत, आणि जे ऑटोक्रॅटिक कंट्रीज आहेत ते बेकार आहेत. आणि म्हणूनच बायडन हे प्रयत्न करतायत की जे डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत त्यांना एकत्र आणून त्यांचा ग्रुप तयार करायचा. G7 देशांची परिषद पार पडली UK मधील कॉर्नवॉल येथे. G7 या ग्रुपमध्ये आहेत ते म्हणजेच US, UK, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान. आता हे सगळे जे कंट्रीज आहेत G7 मधले हे सगळे इंडस्ट्रियलाइज कंट्रीज आहेत जे डेव्हलप्ड आहेत, आणि या 7ही कंट्रीजमध्ये डेमोक्रेसी आहे. आणि आता ही जी कॉर्नवॉलमध्ये जी समिट झाली होती त्या समिटमध्ये अजून 4 देशांना इन्व्हाइट केलं होतं ॲज अ गेस्ट. ते म्हणजे इंडिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया आणि साऊथ आफ्रिका. काही दिवसाआधी UKने D10 क्लब प्रपोज केला होता. D10 म्हणजे डेमोक्रॅटिक 10. यामध्ये कंट्रीज कोणकोणते असतील तर हे G7चे 7ही देश, आणि या 4 पैकी जे वरचे जे 3 देश आहेत म्हणजे इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ कोरिया, असे टोटल 10 देश मिळून एक नवीन ग्रुप तयार करायचा हा UKने प्रपोज केला होता. आणि यासाठी मेन रिझन होता तो म्हणजे 5G टेक्नॉलॉजीमध्ये चीनचा डॉमिनन्स कमी करण्यासाठी. कारण की आता बऱ्याच देशांमध्ये 5G टेक्नॉलॉजी येणार, म्हणजेच त्याच्याशी रिलेटेड लागणारे जे पण इक्विपमेंट्स आहेत, टॉवर्स आहेत, हे सप्लाय करणारा सगळ्यात मोठा प्लेयर म्हणजेच तो म्हणजे चीनची कंपनी ह्युआई कंपनी. आणि या कंपनीचा डॉमिनन्स कमी करण्यासाठी, चीनला टॅकल करण्यासाठी म्हणून UKने D10 हा प्रपोज केला होता. ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती होते त्यावेळेस त्यांनी G7 ग्रुपला कमी इम्पॉर्टन्स दिलं होतं. पण आता जो बायडन हे राष्ट्रपती आहेत आणि ते G7 या ग्रुपला जास्त इम्पॉर्टन्स देत आहेत. आणि याच्या मागे मेन रिझन म्हणजेच जो बायडन यांचं पॉलिटिकल करिअर हा कोल्ड वॉर इरापासून सुरू झालंय, आणि कोल्ड वॉर इरामध्ये मेन अमेरिकेचा विरोधी होता तो म्हणजे रशिया. आणि रशियामध्ये पण ऑटोक्रेसी आहे आणि अमेरिकेमध्ये डेमोक्रेसी. त्यामुळे जो बायडनला वाटते की डेमोक्रेसी हे बेस्ट आहे तर ऑटोक्रेसी हे बेकार आहे.
तसंच अमेरिका आता G7 वर जास्त फोकस करत आहे किंवा D10 तयार करण्यावर जास्त लक्ष देत आहे. यासाठी अजून एक कारण म्हणजे अमेरिकेचे मित्र देश म्हणजेच ते हे युरोपियन कंट्रीज आहेत. जसं इथं फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, जे G7 मध्ये पण आहेत. म्हणजेच अमेरिका अटलांटिक रिजनमध्ये चीनला काउंटर करू शकतं. तर पॅसिफिक रिजनमध्ये अमेरिकेचा ग्रुप आहे तो म्हणजे क्वाड. त्यामध्ये आहे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया. म्हणजे पॅसिफिक रिजनमध्ये पण एक ग्रुप आहे आणि अटलांटिक रिजनमध्ये त्याचे मित्र देश आहेत. तर आता अमेरिकेला वाटत आहेत की दोन वेगवेगळे ग्रुप ठेवण्यापेक्षा जर त्यांना एकत्र आणलं आणि एक D10 एकच ग्रुप जर तयार केला तर चीनला सगळ्या पर्स्पेक्टिव्हनी चांगलं टॅकल करता येईल. मग ते इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह असू द्या किंवा मिलिटरी पर्स्पेक्टिव्ह असू द्या किंवा टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह असू द्या. पण हे एवढं पण सोपं नाही, कारण कोल्ड वॉर इरामध्ये कंट्रीज हे एकमेकांवर कमी डिपेंडेंट होतं. आता एका कंट्रीचा दुसऱ्या कंट्रीसोबत ट्रेड हा खूप जास्त वाढला आहे आणि चीनचा मार्केट पोटेन्शियल पण हा जास्त आहे. चीनवर बाकीचे देश हे खूप जास्त डिपेंडेंट आहे. भारताचा पण सर्वात जास्त व्यापार हा चीनसोबतच होतो. तसंच साऊथ कोरिया किंवा जपान हे टेक्नॉलॉजिकली खूप जास्त डेव्हलप्ड असतील तरी पण ते चीनवर डिपेंडंट आहेत. तसंच अमेरिकेची हिपोक्रेसी बघायला मिळते. ज्या पण देशामध्ये डिक्टेटरशिप आहे त्या देशामध्ये अमेरिका डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करण्यासाठी आपले सैनिक पाठवतो. जसं इराकमध्ये आणि लिबियामध्ये केलं. तिथं डिक्टेटरशिप तर संपले पण स्टॅबिलिटी येऊ शकली नाही. आणि USAचा मित्र देश आहे तो म्हणजे सौदी अरेबिया, ज्यामध्ये ह्युमन राईट्स व्हायलेशन हे होत असतात आणि USA त्याच्या अगेन्स्ट काहीही ॲक्शन घेत नाही. आता जर इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं तर भारताने म्हटलंय की हे सर्व देश हे भारताचे नॅचरल पार्टनर्स आहेत, कारण की त्यांच्यामध्ये डेमोक्रेसी आहे. आणि जर असा जर ग्रुप जर तयार करत असेल तर भारतासाठी ते तर बेनिफिशियल आहेच. पण भारताने हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की या ग्रुपने चीनसोबतच इराण, रशिया या देशांना सुद्धा टार्गेट जर केलं तर ते भारताला परवडण्यासारखं नाही. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड ऑन दिस पार्ट ऑफ डिस्कशन. थँक यू व्हेरी मच.